विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जनरलच्या पिरियडला आपण जागतिक बँकेची स्थापना, जागतिक बँकेचे उद्देश आणि जागतिक बँकेची कार्य या मुद्द्याचा विचार करणार आहोत. तर जागतिक बँकेलाच IBRD बँक किंवा इंग्लिशमध्ये त्याला वर्ल्ड बँक असंही म्हणतात. तर जागतिक बँकेला आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक असं मराठीतून म्हणतात आणि इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपमेंट, तर याचा शॉर्ट फॉर्म आहे IBRD. तर अशा रीतीने जागतिक बँकेला आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक असेही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये वर्ल्ड बँक किंवा IBRD बँक, आणि त्याचा फुल फॉर्म आहे IBRDचा इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपमेंट. तर आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक किंवा जागतिक बँक हिची स्थापना ही 27 डिसेंबर 1945 रोजी झाली. तर जुलै 1944 मध्ये ब्रेटन वूड येथे जे संमेलन झालं त्यातील करारानुसार जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक या दोन आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि अशा रीतीने 1944 मध्ये ब्रेटन वूड येथे जे संमेलन झालं तेथे दोन आंतरराष्ट्रीय संस्थांचा जन्म झालेला आहे आणि त्यातील पहिली संस्था आहे जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक आणि दुसरी संस्था आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर ह्या ब्रेटन वूड करारानुसार 27 डिसेंबर 1945 रोजी आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँकेची स्थापना ही कायद्यानुसार करण्यात आली आणि या बँकेच्या प्रत्यक्ष कार्याचा प्रारंभ हा जून 1946 मध्ये झाला. म्हणजेच या बँकेने जून 1946 पासून प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. तर दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या देशांच्या अर्थव्यवस्था ह्या अस्ताव्यस्त झाल्या होत्या. याचा विचार आपण मागच्या पिरियडला केलाच आहे. त्यात इंग्लंड, जर्मनी या देशांचं नुकसान हे खूप जास्त झाले होते. त्याचप्रमाणे युद्धाचे आंतरराष्ट्रीय व्यापारावरही विपरीत परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रचंड प्रमाणात घट झाली. सामान्य जनजीवन आणि वित्तीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर या युद्धात हानी झालेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांची पुनरुभारणी करणे आणि त्याचबरोबर महायुद्धाच्या समाप्तीनंतर जे देश नव्याने स्वतंत्र झाले अशा अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थांच्या विकासाचा वेग वाढविणे यासारख्या विधायक विचारांचा परिणाम म्हणून विकास बँकेची म्हणजेच जागतिक बँकेची स्थापना ही करण्यात आली. तर अशा रीतीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीप्रमाणेच जागतिक बँकेची स्थापना ही युद्धामध्ये ज्या ज्या राष्ट्रांची हानी झाली, ज्यांना जी राष्ट्र पूर्णपणे नेस्तनाबूत झाली, तर यांना पुन्हा उभं करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करण्यासाठी जागतिक बँकेची स्थापना ही करण्यात आली. तर आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक, आंतरराष्ट्रीय विकास संघ, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ, बहुराष्ट्रीय गुंतवणूक हमी संस्था, गुंतवणूक विवाद मिटविण्यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र इत्यादी संस्थांच्या समूहालाच जागतिक बँक असे म्हणतात. तर अशा रीतीने ज्या ह्या वित्तीय संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय विकास संघ, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ, बहुराष्ट्रीय गुंतवणूक हमी संस्था, गुंतवणूक विवाद मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र इत्यादी संस्थांच्या समूहाला जागतिक बँक म्हणतात.
आणि जागतिक बँकेचं प्रमुख कार्यालय वॉशिंग्टन येथे आहे. तर आता आपण जागतिक बँकेचे उद्देश पाहणार आहोत की जागतिक बँकेची जी स्थापना करण्यात आली त्यामागे उद्देश कोणकोणते होते. तर त्यासाठी आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करायचा आहे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे सदस्य देशांना आर्थिक पुनर्निर्माण व आर्थिक विकासासाठी दीर्घकालीन भांडवल उपलब्ध करून देणं किंवा त्यांना दीर्घकाळासाठी भांडवल हे देणं. तर या कारणासाठी जागतिक बँक ही स्थापन करण्यात आली. तर अशा रीतीने युद्धामुळे अस्ताव्यस्त झालेल्या अर्थव्यवस्थांची पुनरुभारणीसाठी कर्ज पुरवणं, शांतता काळात गरजेनुसार उत्पादक शक्तींच्या विकासासाठी पुनर्वित्त उपलब्ध करून देणं, अल्पविकसित देशांमध्ये साधनसामुग्री आणि उत्पादन सुविधा विकसित करणं. तर या उद्देशाने जागतिक बँक ही स्थापन करण्यात आली. दुसरा मुद्दा म्हणजे व्यवहारातील संतुलन आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संतुलित विकासासाठी दीर्घकालीन भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहित करणं. तिसरा मुद्दा सदस्य देशांमध्ये भांडवल गुंतवणुकीला विविध मार्गांनी प्रोत्साहित करणे. चौथा मुद्दा सदस्य देशांना लघु आणि मोठ्या उद्योगांसाठी कर्ज देणे. पाचवा मुद्दा युद्धपीडित अर्थव्यवस्थांमध्ये शांतताकालीन अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याच्या हेतूने योजना लागू करणे. सहावा मुद्दा पर्यावरण रक्षणासाठी सदस्य देशांना आर्थिक सहाय्य पुरविणे. तर अशा रीतीने विविध उद्देशाने जागतिक बँकेची स्थापना ही करण्यात आली होती. तर आता यातला पुढचा मुद्दा म्हणजे जागतिक बँकेची कार्य कोणती आहे. तर या कार्यांचा विचार आता आपल्याला करायचा आहे. तर त्यातील 3 प्रमुख कार्य आहेत: कर्ज देणे, तांत्रिक सहाय्य देणे आणि प्रशिक्षण व्यवस्था करणे. तर एकेका कार्याचा आपण अनुक्रमाने आता विचार करूया. तर जागतिक बँकेचं पहिलं कार्य म्हणजे कर्ज देणे. तर जागतिक बँकेचे प्रमुख कार्य सदस्य देशांना, विशेषतः जी राष्ट्र अल्पविकसित आहे, मागासलेली आहे, अशा देशांना विकास करण्यासाठी गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून देणे हे आहे. तर बँक प्रामुख्याने विकासात्मक योजनांसाठी अशा रीतीने ह्या अल्पविकसित राष्ट्रांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करते आणि या कर्जाची मुदत ही 5 ते 20 वर्षापर्यंत असते. तसंच दुसरं कार्य म्हणजे तांत्रिक सहाय्य देणे. तर जागतिक बँक सदस्य देशांना त्यांच्या आर्थिक सहाय्य आणि पुनर्निर्माण कार्यासाठी तांत्रिक सहाय्य प्रदान करते. बँक आपल्या अविकसित सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेची पाहणी करून त्यांच्या औद्योगिक, वाहतूक, नैसर्गिक साधनसंपत्ती इत्यादीच्या विकासाची शक्यता पडताळून पाहून त्याबाबत तांत्रिक सहाय्य प्रदान करते. बँक सदस्य देशांमध्ये आपल्या तज्ज्ञ सल्लागारांच्या गटाला पाठवून तांत्रिक सेवा पुरविते. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांची पाहणी आणि संशोधन कार्यासाठीही सहाय्यता प्रदान करते. तिसरं कार्य आहे प्रशिक्षण व्यवस्था करणे. तर जागतिक बँक विकसनशील देशांच्या अधिकारी आणि तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करते. तर अशा रीतीने जागतिक बँक विकसनशील देशातील जे अधिकारी आहेत तर त्या देशातील अधिकारी आणि तज्ज्ञ लोक जे आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करते. 1949 मध्ये बँकेने तांत्रिक प्रशिक्षणांतर्गत विकसनशील देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 1 वर्षीय प्रशिक्षण चालू केलं होतं आणि 1950 मध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी हिशेब ठेवणे आणि सार्वजनिक आयव्ययासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रम चालवण्यात आले होते. तर अधिकारी वर्गांना प्रशिक्षण देण्यासाठी वॉशिंग्टन येथे एक स्टाफ कॉलेज स्थापन करण्यात आले आहे आणि या स्टाफ कॉलेजमार्फत अधिकारी वर्गाला प्रशिक्षण हे दिले जात असते. तर अशा रीतीने जागतिक बँक ही 3 प्रकारची कार्य करते.
तर जागतिक बँकेच्या कार्याचा जर विचार केला तर असं दिसून येतं की जागतिक बँकेने विकसनशील देशांना अधिक सहाय्य केलेलं आहे. तर अजूनपर्यंत दिलेल्या कर्जाच्या 75% हिस्सा हा आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका खंडातील विकसनशील देशांना जागतिक बँकेने पुरविला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा जागतिक बँकेने कार्य केले आहे. जी सदस्य देशांच्या सरकारला पर्यावरण संरक्षणासाठी तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन करते. जागतिक बँकेने जागतिक पर्यावरण सुविधा योजना सुरू केली आहे आणि या अंतर्गत पर्यावरण सुधारण्याच्या कार्यासाठी ज्या देशांचे दरडोई उत्पन्न $4,000 कमी आहे अशा सदस्य देशांना अनुदान रूपाने जागतिक बँक मदत करत असते. तर अशा रीतीने जागतिक बँकेची कार्य आपल्याला स्पष्ट करता येतात.